नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचं शीर्षक बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण शौर्य पदक हे एखादं शौर्य गाजवल्यानंतर दिलं जातं. म्हणजे देशासाठी एखादं महान कृत्य केलं असेल, कोणाचा जीव वाचवला असेल, एखादी अशी गोष्ट केली असेल जी सर्वसामान्य लोक करत नाहीत, किंवा तुम्ही जर देशासाठी लढला असाल, तुम्ही लक्ष्यांना पकडला असेल, तुम्ही मोठ्या गुन्हेगारांना पकडला असेल, तर शौर्य पदक दिलं जातं. आणि त्यामुळे राहुल गांधी यांना शौर्य पदक द्यायला हवे हे हेडिंग वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे कशा करता नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि त्यांचे निकाल हे बघितल्यानंतर काँग्रेसनी त्या निवडणुका गमावल्या आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली आहे. मग त्याच्याकरता शौर्य पदक द्यायचं का? की तेलंगणामध्ये जिंकली BRSला हरवून, मात्र हातातलं राजस्थान गमावलं, छत्तीसगड गमावलं, म्हणून शौर्य पदक द्यायचं का? किंवा या निवडणुकाच्या निकालानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर गेले होते, परदेशात. ते जातात प्रत्येक वेळी असे श्रमपरिहार म्हणून, आणि तो श्रमपरिहार नेमका काय असतो ते त्यांनाच माहिती. मग त्याच्याकरता शौर्य पदक द्यायचं का? की त्यांनी जे प्रेम की दुकान सुरू केलं आहे त्याच्याकरता शौर्य पदक द्यायचं? त्यांनी भारत जोडो यात्रा काढली, म्हणजे परिस्थिती त्यांना असं वाटत होतं की भारताचे तुकडे झालेले आहेत आणि भारत जोडला पाहिजे, म्हणून ते पायी भारत जोडो यात्रा त्यांनी केली, म्हणून शौर्य पदक द्यायचं का? अनेक प्रश्न असतील. शौर्य पदक का द्यायचं? तर तुम्हाला माहिती आहे, गुलाम जे असतात ना, म्हणजे घराणेशाहीची गुलाम, काँग्रेसची घराणेशाही जी वर्षानुवर्ष आपल्या देशात सुरू आहे, त्या घराणेशाहीचे गुलाम, त्यांना राहुल गांधीच्या कुठल्याही गोष्टीत कौतुक वाटतं आणि त्यांना असं वाटतं की बापरे, आमचा नेता किती शूर आहे, आमचा नेता किती हुशार आहे, किती धैर्य आहे आमच्या नेत्यामध्ये. आणि मग ते नेहमीची कॅसेट सुरू होते की देशासाठी त्यांनी कसं बलिदान दिलेलं आहे गांधी परिवाराने, वगैरे गोष्टी तुम्हाला सांगायला सुरुवात होते. तर यापैकी कुठली गोष्ट नाही आहे. शौर्य पदक का द्यायला हवं? संसदेत झालेला हल्ला म्हणूयात किंवा घुसखोरी म्हणूयात, आणि ते अतिशय शर्मनाक गोष्ट होती, हे नक्कीच आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये काहीतरी चूक आहे हे देखील सर्वांना मान्य आहे, आणि अधिक कडक सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे, या बाबतीत दुमत नसेल. पण ज्यावेळी त्या बंडखोर तरुणांनी म्हणूयात किंवा घुसखोरांनी म्हणूयात, हल्ला करणाऱ्यांनी म्हणूयात, उड्या मारल्या दर्शक दीर्घिकेतून, जिथे सगळे खासदार बसले होते त्या भागात उड्या मारल्या आणि प्रचंड गोंधळ झाला, धावपळ झाली. त्या धावपळीत कोणाला काही समजेच ना. त्यांनी उडी मारल्याबरोबर 2-3 बेंचवरून उड्या मारतच, डेस्कवरून उड्या मारत त्यांनी बुटातून तो स्मोक बॉम्ब काढला आणि सगळीकडे पिवळा धूर पसरला, सगळीकडे गोंधळ उडाला होता. आणि त्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत, व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत, ते तुम्ही बघितले असेल. एका व्हिडिओमध्ये, एका फोटोमध्ये, तो फोटो काँग्रेसची गुलाम व्हायरल करतायत. त्या फोटोत असं दिसतंय की सगळीकडे अफरातफरी झाली आहे, सगळे खासदार पळापळी करतायत. त्यातच त्यांनी त्या हल्लेखोराला पकडलं देखील आहे, त्याला पकडून त्याला मारझोडही झाली. आणि या सगळ्या गदारोळामध्ये, म्हणजे इकडे सगळी पळापळी चालू आहे, आणि त्या एका फोटोमध्ये राहुल गांधी मात्र त्यांच्या बाकावर फक्त उभे आहेत, अगदी शांतपणे उभे आहेत. ते पळाले नाहीत, ते घाबरले नाहीत, त्यांनी त्या हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला नाही. आणि त्यावरून गुलाम काय पसरवत आहेत माहिती आहे? की सगळे घाबरले, सगळे आमदार खासदार पळाले, सगळ्यांची फाटली त्या गुलामांच्या भाषेत. मात्र आमचा पठ्ठ्या अजिबात जागेवरून हल्ला नाही, तो कोणत्याही त्या हल्ल्याला घाबरला नाही, तो विचलित झाला नाही, तो शांतपणे त्याच्या डेस्कजवळ उभा आहे, बघतो आहे, पण पळाला नाही. बाकीचे खासदार घाबरून पळापळी करत होते, गोंधळ उडाले होते, आणि राहुल गांधी हे या कुठल्याही गोंधळात सामील नव्हते, म्हणून ते शूर आहेत. आणि बाकीचे सगळे खासदार घाबरट आहेत. त्यांचा रोख भारतीय जनता पार्टीवर होता
की BJPच्या खासदारांची धावपळ झाली, पळापळ झाली, मुख्यतः RSS घाबरलं. कारण भारतीय जनता पार्टीची मदत करणारी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाचे लोक घाबरले, संघोटे घाबरले. मात्र राहुल गांधी अविचल राहिले, अजिबात जागेहून हल्ले नाही. अर्थात साधी गोष्ट आहे की असं काही वाचल्यानंतर जे भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत, नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत, ते काही चूप बसणार नव्हतेच. आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेंट्स आल्या. त्यापैकी 2-3 गमतीदार कॉमेंट्स मी तुम्हाला सांगतो. या सगळ्या गदारोळात हा पठ्ठ्या अजिबात घाबरला नाही अशा पोस्टवर कॉमेंट अशी होती की मुळात काय घडतंय ते राहुल गांधींना कळलंच नाही. कारण तुम्हाला माहिती आहे त्यांना पप्पू म्हणतात, त्यांची ट्यूबलाईट उशिरा पेटते. त्यामुळे काय होतंय हे कळेपर्यंत त्याला पकडलंही गेलं त्या हल्लेखोराला आणि प्रकरण संपलंही होतं. काय होतं हे समजून घेण्याच्या प्रयत्नात राहुल गांधी एका जागी उभे राहिले. आणि दुसरी कॉमेंट काय की ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित घडत आहे की नाही हे बघत आहेत. होय, ठरल्याप्रमाणे. कारण तुम्हाला माहिती आहे की नीलम वर्मा ही जी मुलगी पकडली गेली आहे ती काँग्रेसचा प्रचार करतानाचा तिचे व्हिडिओ समोर आलेत. ती काँग्रेसची समर्थक आहे, त्याचप्रमाणे ती पुरोगामी चळवळीत देखील असते, आंदोलनजीवी आहे, ही माहिती समोर आली आहे. इतकं वय झालं तरी तिला अजून नोकरी नाही असं ती म्हणते आणि बेरोजगारीसाठी ती लढत आहे असं तिचं म्हणणं आहे. ती विद्यार्थी असं तिचं म्हणणं आहे. तर बहुतेकांचा असाच कयास आहे की हे कारस्थान नेमकं कोणाचं असणार. स्वाभाविक विरोधी पक्षांचं कारस्थान असणार आहे आणि ते सगळं व्यवस्थित ठरल्याप्रमाणे होतं आहे का नाही हे राहुल गांधी बघत आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल शौर्य पदक द्यायला हवं की नको ते. राहुल गांधी ठामपणे एका जागी उभे राहिले हे काही शौर्याची परिसीमा होत नाही किंवा शौर्याचा मापदंड हा अजिबात नाही आहे. उलट माझ्या मते त्यांनी त्या हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करायला हवा होता, पण ते त्यांच्या शान के खिलाफ आहे. शान के खिलाफ हो राजपुत्र आहेत, त्यामुळं असं गर्दीत जाऊन कोणाला पकडणं, धावपळ करणं हे त्यांना शोभणार नाही, म्हणून ते एका जागी उभे होते. तर आता गुलाम त्याकरता देखील त्यांना शौर्य पदक देणार असतील किंवा हा पठ्ठ्या अजिबात घाबरणार नाही असं म्हणणार असतील. खरं नाही आहे 2024 ही सगळी एका मोठ्या पराभवाची काँग्रेसकरता नांदी आहे, जे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सिद्ध झालं आहे. आता फक्त शिक्कामोर्तब होणार आहे 2024 जे गुन्हेगार भ्रष्टाचाराच्या आरोपात जामिनावर फिरत आहेत त्यांना शौर्य पदक जर द्यायला लागलं तर काय खरं नाही या देशाचं. गुलामांनी आता तरी मानसिकता सुधारली पाहिजे, बस एवढंच मी सांगू शकेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.